नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करतो महाकारुणिक तथागत गौतम बुद्धांना, ज्यांनी समस्त मनुष्य मात्रांना प्रज्ञाशील करुणेचा, दुःखमुक्तीचा, सुखप्राप्तीचा, निब्बान प्राप्तीचा मार्ग दिला। कृतज्ञता व्यक्त करतो सर्व थोर संत, महापुरुष, युगपुरुष, महामाता, ज्यांनी भगवान बुद्धांनी शिकवलेली तत्व स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुत्व या मानव कल्याणाच्या तत्वांच्या विकासासाठी त्याग केलं, बलिदान केलं। मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी। आजच्या ह्या अष्टमीच्या दिनी, उपवासाच्या दिनी या ठिकाणी आमंत्रित परमपूज्य भिक्खू संघ, या भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। या ठिकाणी उपस्थित सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका यांना सविनय नमो बुद्धाय। भगवान बुद्ध धम्मपदामध्ये म्हणतात, योच वत्ससते जीवे अपसंग धम्ममुत्तमं एकाही जीवितं सेयो पश्यतो धम्ममुत्तमं। भगवान बुद्धांनी धम्मपदामध्ये या गाथेचं वर्णन केलं आहे। या गाथेचा अर्थ असा होतो, एखादा व्यक्ती वत्स सते म्हणजे सत म्हणजे 100, वर्ष म्हणजे वर्ष। एखाद्या व्यक्तीला जर 100 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक आयुष्य लाभलं असेल, त्याला आपण म्हणतो दीर्घायुष्य। परंतु अशी व्यक्ती काय आहे? अपसंग धम्ममुत्तमं, अपसंग उदयव्यंग, म्हणजे ही व्यक्ती पस म्हणजे पाहणे, म्हणजे पाहत नाही, अभ्यास करत नाही। कशाचा? धम्माचा अभ्यास करत नाही। उदयव्यय म्हणजे अनित्य बोधाचा, विपसनेचा अभ्यास करत नाही। तर अशी व्यक्ती पुढे काय म्हणतात भगवान बुद्ध? एकाही जीवितं सेयो, असा व्यक्ती की जो एक दिवस पश्यतो धम्ममुत्तमं, जो एक दिवस धम्माचा अभ्यास करतो, ह्याचं आयुष्य 100 वर्षाचं आयुष्य लाभलेल्या व्यक्तीच्या पेक्षा श्रेष्ठ आहे, की जो 100 वर्षाचं आयुष्य लाभून सुद्धा धम्माचा अभ्यास करत नाही, धम्म आपल्या जीवनामध्ये आचरण करत नाही। या ठिकाणी उपस्थित आपण सदासंपन्न उपासक उपासिका हे एक दिवस नाही तर जन्मापासूनच काही जण भगवान बुद्ध धम्मसंघ यांच्या प्रती त्रिशरण घेतात, पंचशील घेतात। म्हणजे विचार करा, तुमच्या आयुष्यातला एक एक दिवस हा किती कल्याणकारी, किती मंगलकारी आहे। भगवान बुद्धांनी म्हणल्याप्रमाणे 100 वर्ष निरर्थक आयुष्यापेक्षा जर एक दिवस तुम्ही धम्माचं जीवन जगत असाल, तो सर्वश्रेष्ठ आहे। तर तुमचं जीवन हे किती श्रेष्ठ आहे याचं तुम्ही कल्पना सुद्धा करू शकत नाही। कारण भगवान बुद्ध म्हणतात, दुर्लभो बुद्धोत्पादो लोकस्मी, दुर्लभो मनुष्य सत्तापटी लाभो, दुर्लभो श्रद्धा संपत्ती, दुर्लभो धम्म सवनं आणि दुर्लभो सत्पुरुष संवत्स, दुर्लभो पवज्य। या सर्व गोष्टी दुर्लभ आहेत। भगवान बुद्धांचा जन्म, भगवान बुद्ध होणे, एखाद्या व्यक्ती बुद्धित्व प्राप्त करणे, बुद्ध होणे हे दुर्लभ आहे। आणि अशी व्यक्ती ज्यावेळेस बुद्ध बनते त्यावेळेस मनुष्याचा जन्म मिळणं हे त्याहूनही दुर्लभ आहे। आणि मनुष्याचा जन्म मिळाल्यानंतर श्रद्धा संपत्ती, बुद्ध धम्म संघ यांच्याविषयी श्रद्धा उत्पन्न होणे, विश्वास उत्पन्न होणे। पूज्य भंतेंनी आता श्रद्धेविषयी एवढं चांगलं या ठिकाणी धम्मदेशना दिली, तर ती श्रद्धा उत्पन्न होणे ही सुद्धा दुर्लभ आहे। आणि श्रद्धा उत्पन्न झाल्यानंतर धम्मदेशना ऐकणं, प्रवचन ऐकणं, भगवान बुद्ध महामंगल सूत्रामध्ये म्हणतात, कालेन धम्म सवनं येतं मंगलमुत्तमं, कालेन धम्म साकच्छा येतं मंगलमुत्तमं। अत्यंत मंगल कार्य उपासका करता। तर अशा सर्व दुर्लभ गोष्टी ह्या तुमच्या जीवनात आहेत, हे परम मंगलाचं लक्षण आहे। आणि जो व्यक्ती ह्यापासून दूर आहे त्याला खरं तर अभागा म्हणलं पाहिजे, दुर्भाग्यपूर्ण असा व्यक्ती म्हणलं पाहिजे, कारण त्याच्या जीवनामध्ये धम्म नाही। एक गाथा धम्मपदामध्ये येते, त्याची एक अठ्ठगाथा, एक कथा आहे, आपल्याला ती माहितीच असेल। जसं आपण आज श्रद्धापूर्वक परमपूज्य भिक्खू संघाला ठिकाणी बोलवलं, जाधवाईंचं मला बऱ्याच महिन्यांपासून व्यक्तिगत आमंत्रण होतं, मेश होतं। आणि योगायोगाने माझी आई सुद्धा इगतपुरीला 30 दिवस शिबिराला बसली होती।
तर काल मी सुद्धा मुंबईला होतो, मुंबईचे काही उपासक त्यांनी पण जसं पूज्य भंतेने सांगितलं, माझं असं माहीत पण नव्हतं दौरा आहे, परंतु बरेच लोक भेटले आणि मग नाशिकला सुद्धा आता सकाळी काही ठिकाणी सेशन आणि आता यायचं योग आलं. तर जाधवाईंचे आमंत्रणाने आपण सगळेजण हे जे प्रसन्न चित्ताने भिक्खू संघाला आमंत्रित करीत आहात, बोलवत आहात, हे खरंच एक दुर्लभ आणि अत्यंत महाकुशल कर्म आहे. महागत चित्त महाकुशल कर्म, त्या वर्गामध्ये हे असं कर्म येतं. धम्मपदामध्ये एक प्रसंग आहे, एक अट्टकथेमध्ये, जसं तुमच्या मनामध्ये श्रद्धा आहे तसं राजा प्रसेनजित हा कौशल नरेश राजा आहे, कौशलचा 6 राजा आहे. आणि हा राजा एवढा परम पारमीवाला आहे की भगवान बुद्धांचे 25 वर्षावास या राजाच्या नगरीत झाले, कौशलमध्ये झाले. आणि मग एकदा भगवान बुद्धांची सेवा करण्याची संधी राजाला मिळाली आणि राजाला वाटलं की मी भगवान बुद्ध आणि भिक्खू संघाला महासंघदान करावं आणि ते माझ्या राजमहलात न करता ते चौकात करावं, जेणेकरून सर्वांना त्याचा लाभ मिळेल. आणि मग राजाने भर चौकामध्ये भिक्खू संघदान, भगवान बुद्धांना संघदानाचं आयोजन केलं. त्याचा आकडा जो आहे तो त्या काळचा 14 कोटी. 10 वर्षापूर्वीचे 14 कोटी म्हणजे बघा किती होतं. त्या काळचं राजाने एवढा मोठा संघदान त्या ठिकाणी उपासक उपासिकांच्या कल्याणाकरता ठेवलं होतं. तर त्या ठिकाणी घटना घडली. त्या सर्व उपासकांमध्ये सर्वात शेवटी 2 व्यापारी बसले होते आणि त्या 2 व्यापाऱ्यांपैकी एक व्यापारी जो होता त्याला बुद्ध धम्म संघाविषयी आतोनात हृदयपूर्वक श्रद्धा होती आणि दुसरा जो होता त्याला बिलकुल श्रद्धा नव्हती. त्याने त्या ठिकाणी काय शब्दांचा उच्चार केला, तो म्हणाला की हे काय भगवान बुद्ध आणि राजा प्रसेनजित, जसं एखाद्या गायच्या पाठीमागे कसं वासरू असतं पिल्लू, तसं हा राजा भगवान बुद्धांच्या पाठीमागे फिरत राहतो. आणि भगवान बुद्ध पण बघा ना, ते महाराज आहेत म्हणून त्यांच्याशी सारखं संगनमत करतात, दान दक्षिणा त्यांना भेटत असेल म्हणून असं करत असतील. आता खरं पाहता त्याच्या मनामध्ये श्रद्धा नव्हती आणि श्रद्धा नसल्या कारणानं तो असं चुकीच्या पद्धतीने शब्दाचा प्रयोग करत होता. परंतु ज्याची श्रद्धा होती त्याला मात्र खूप चित्तामध्ये प्रसन्नता निर्माण झाली होती, त्याला त्या गोष्टीचा आनंद मिळत होता. आणि योगायोगाने घटना अशी घडते की संध्याकाळी ते दोघे मद्यपान करतात. परंतु जो कुशल कर्मवाला आहे, ज्याला बुद्ध धम्म संघाप्रती श्रद्धा आहे, काही घटना अशा होतात की तो लगेच त्यातनं परावृत्त होतो, मद्यपान तो करतही नाही. मात्र दुसरा जो आहे तो मद्यपान करून त्यात चूर चूर होऊन जातो आणि बेशुद्ध होऊन जातो. आणि सकाळी तो बेशुद्ध अवस्थेत असताना त्या ठिकाणी बैलगाडी अन्य गाड्या त्याच्या शरीरावरून देहावरून जातात, तो त्याच ठिकाणी मृत्युमुखी पावतो, त्या ठिकाणी मरण पावतो. आता हा जो दुसरा व्यापारी आहे तो मात्र भीतीने ते गाव सोडून शहर सोडून दुसरीकडे जातो. आता ही गोष्ट मोठी आहे. त्या ठिकाणी तो ज्या नवीन शहरात जातो त्याला त्या ठिकाणचं राजाचं पद मिळतं पहा. आणि मग तो 2-3 दिवसांनी विचार करतो की असं काय झालं की मी 2-3 दिवसात ह्या पदावर आलो आणि माझ्यासोबतचा जो व्यापारी होता तो मृत्युमुखी गेला, तो मरण पावला. तर तो भगवान बुद्धांकडे, भगवान बुद्धांना भिक्खू संघाला संघदान करतो, त्या ठिकाणी वंदन करतो आणि नंतर भगवान बुद्धांना प्रश्न विचारतो की असं का झालं भगवान. मग भगवान बुद्ध त्या ठिकाणी म्हणतात, मनोपुब्बंगा मा धम्मा मनोसेठ्ठा मनोमया. ही जी गाथा आहे धम्मपदातली पहिलीच गाथा आहे. भगवान बुद्ध म्हणतात तुमच्या मनात जसे प्रकारचे कर्म तुम्ही करता, जसे प्रकारची चेतना निर्माण होते, तसे कर्म आणि तसे फळ येत असतात. जसं बैलगाड्याच्या पाठीमागे ते चाकं धावत असतात, तुम्ही केलेल्या पुण्यकर्माचं फळ त्याच प्रकारे तुमच्या पाठीमागे येत असतं, तुम्ही केलेल्या पाप कर्माचं फळ त्याच प्रकारे तुमच्या पाठीमागे येत असतं. नाशिकमध्ये ह्या ठिकाणी जर कोणी पापकर्म केलं आणि तो म्हणत असेल मी रशियामध्ये जाईल, मी जपानमध्ये जाईल, मी USA मध्ये जाईल, मी पापकर्मापासून सुटका होईल, भगवान बुद्ध म्हणतात तो चंद्रावर जाऊ, तो मंगळावर जाऊ, त्याला त्याचे पाप कर्माचे फळ त्याला त्या ठिकाणी येऊन भेटणार आहेतच आहे. हा निसर्गाचा नियम आहे, हे धम्माचा नियम आहे. आणि एखाद्या व्यक्तीने जसं आपण या ठिकाणी कुशल कर्म आज केलं, भगवान बुद्ध म्हणतात 3 प्रकारचे कुशल कर्म आहेत, दान, शील, भावना. दानं ददंतु सद्दाय शीलं रक्षन्तु सर्वदा भावना भीरता होऊन गच्छन्तु देवतांगता. श्रद्धापूर्वक चित्ताने दान करणं, शीलाचं रक्षण करणं आणि भावना म्हणजे त्यामध्ये समद भावना, विपसना भावना ह्याचा अभ्यास करणं, असं जर कोणी करत असेल तर गच्छन्तु देवतांगता, देवता भूमीसारखं तुम्ही पुण्यकर्म करतात, सुगतीकडे जातात. हे भगवान बुद्धांचं वाक्य आहे. आणि हेच भगवान बुद्धांनी सांगितलं, मनोपुब्बंगा धम्मा मनोसेठ्ठा मनोमया. जसे कर्म तुम्ही कराल तसं तुम्हाला त्याचं फळ मिळेल. आता या ठिकाणी आपण विचार केला पाहिजे की तो जो व्यक्ती आहे, जो व्यापारी, ज्याने भगवान बुद्धांविषयी अपशब्द काढले किंवा धम्माविषयी त्याला आदर सत्कार नव्हता, भगवान बुद्धांविषयी अपशब्द काढले, राजाविषयी अपशब्द काढले म्हणून तो मृत्युमुखी नाही पडला. आपण समजून घेतलं पाहिजे. तो मृत्युमुखी का गेला? कारण तो अज्ञानामध्ये होता. जी व्यक्ती धम्माविषयी, बुद्ध धम्म संघाविषयी आत्मीयता बाळगत नाही, श्रद्धा बाळगत नाही, त्या व्यक्तीकरता प्रमुख जे नुकसान होतं, हानी होतं,
ते कशा प्रकारे होतं? पहिली गोष्ट, अशा व्यक्ती अंध व्यक्तीसारखा आहे. त्याला कळतच नाही कुशल काय अकुशल काय. त्याला हे पण कळत नाही कुठली गोष्ट दोषपूर्ण आहे, कुठली गोष्ट निर्दोष आहे. कुठलं कर्म केल्याने मला दीर्घकाळ दुःख होणार आहे, वेदना होणार आहे, माझं अहित होणार आहे, त्याला कळतच नाही. आणि कुठले कर्म केल्यामुळे त्याला दीर्घकाळ सुख, शांती, समृद्धीची प्राप्ती होणार आहे, त्याला हित मिळणार आहे, त्याला सुख मिळणार आहे, हे त्याला कळतच नाही. आणि अशा व्यक्तीला कुशल काय अकुशल हे न कळण्यामुळे मद्यपान करणं हे अकुशल कर्म आहे, त्याला माहितीच नाही. आणि ते अकुशल कर्म केल्यामुळे धुंद अवस्थेत जाऊन त्याचा मृत्यू झाला. परंतु ज्या व्यक्तीला बुद्ध धम्म संघाविषयी श्रद्धा आहे, भगवान बुद्धांच्या सद्धम्माविषयी श्रद्धा आहे, बाबासाहेबांविषयी श्रद्धा आहे, असा व्यक्ती त्याला कळतं कुशल काय आहे, अकुशल काय. त्याला हेही कळतं की कुठली गोष्ट दोषपूर्ण आहे, कुठली गोष्ट निर्दोष आहे. त्याला हेही कळतं कुठले कर्म केल्याने मला दीर्घकाळ सुख, शांती, समृद्धी आणि सद्गती मिळेल, कुठले कर्म केल्यामुळे मला अहित होईल, दुःख मिळेल, हे त्याला कळतं. आणि हा तो मोठा फरक आहे बघा. श्रद्धा संपत्ती भगवान बुद्ध का म्हणतात दुर्लभ? तर ही ज्यांच्या ठाई असते त्यांना हे धम्माचं ज्ञान मिळतं आणि अशा व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी, यश, संपत्तीची प्राप्ती, दीर्घायुष्याचा लाभ, चांगलं आरोग्य आणि निब्बाणाची प्राप्ती, हे सगळे सुख अशा व्यक्तीच्या पाठीमागे बैलगाड्याच्या चाकासारखे धावत असतात. आणि म्हणून सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका आपण असे एकत्र येऊन असे कार्यक्रमाचं आयोजन करत असतात. तर या ठिकाणी श्रद्धेचा भाग म्हणून आपण हे करत आहोत. परंतु धम्म हा जसा श्रद्धेचा भाग आहे तसा तो समजून घ्यायचा सुद्धा भाग आहे. धम्माचे 6 लक्षण आहेत. पच्चतंग वेदुतब्बो विन्नुहिती हे 6वं लक्षण आहे. बुद्धीद्वारे ज्यांना समजता येऊ शकतो हे धम्माचं एक लक्षण आहे. तर आपण श्रद्धेने हे सगळं करता करता आपण जे कुशल कर्म करतो त्यामागचं सायन्स सुद्धा समजून घेतलं पाहिजे. तर थोडक्यात सांगायचं झालं तर भगवान बुद्ध म्हणतात, दानं ददंतु सद्दाये शीलं रक्तंतु सबदा भावना बिरता होंतु गच्छन्तु देवतांगता. तुम्ही जे दान कर्म आता केलं, या दान कर्माचं महाफल भेटतं. महाफल याचे नाना प्रकारचे लाभ आहेत. राजा बिंबिसार सारखा एवढा मोठा मगधचा राजा, तो त्या काळचा एक प्रकारचा चक्रवर्ती सम्राट सारखा होता. त्याला दानाचं महत्व माहित होतं. ते दान कर्म तुम्ही केलं, ह्यातनं मिळणारी लाभांची गणती नाही, अनगणित लाभ होतो. एका उदाहरणामध्ये भगवान बुद्ध स्पष्ट करतात, एक वेलाम नावाचा ग्रहस्थ असतो. आणि जसं आज आपण या ठिकाणी एक मोठ्या प्रकारे संघदानाचं आयोजन केलं, वर्षावासामध्ये संघदान करणे परम महाकुशल कर्म आहे. तर ह्या वेलामने भगवान बुद्ध आणि महाभिक्खू संघाला आमंत्रित करून त्या ठिकाणी संघदानाचं आयोजन केलं होतं. आणि सुवर्णाच्या पात्रांमध्ये भोजन, चिवर, अष्टपरिष्कार सर्व दान जवळपास लाखोंच्या संख्येतल्या भिक्षूंना दिलं होतं. दान धर्म केल्यानंतर भगवान बुद्ध भिक्खू संघाचं भोजन झाल्यानंतर भगवान बुद्ध आणि वेलाम यांचं त्या ठिकाणी चर्चा संवाद आढळतो. तर त्या ठिकाणी भगवान बुद्ध वेलाम या गृहपतीला म्हणतात, गृहपती वेलाम, तू जे आज दान कर्म केलं याची तुलनाच करता येत नाही, ह्याच्या महापुण्याचं तुलनाच करता येत नाही. परंतु वेलाम, आज तू जे हे दान कर्म केलं, ह्या सगळ्या भिक्षूंमध्ये जे दान कर्म केलं त्याच्या तुलनेत जर ह्या ठिकाणी स्वतःपन्न भिक्षूला दान कर्म केलं तर त्याचा जो फळ आहे ते 100 पटीने जास्त भेटत असतं. स्वतःपन्न म्हणजे चित्तशुद्धीची एक अवस्था प्राप्त केलेलं भिक्षू, ज्याच्या चित्तातनं सत्कादिट्ठी विचिकित्सा आणि सत्कादिट्ठी विचिकित्सा, सिलवत परामर्श हे विकार निघून गेलेले आहेत. तर अशा व्यक्तीला जर भोजनदान दिलं तर 100 पट लाभ होतो. पुढे भगवान बुद्ध म्हणतात, जर एका सगदागामी भिक्षूला दान केलं की ज्याचं कामराग पटिका थोडंसं कमजोर आहे, कमी त्याने ते विकार काढून टाकले, तर त्याच्या आणखीन पट लाभ होतो. पुढे म्हणतात, अनागामी भिक्षूला दान दिलं, ज्याचं कामराग पटिका पूर्णपणे निघून गेले, 5 प्रकारचे विकार निघून गेले, तशा भिक्षूला दान दिलं तर आणखीन लाभ होतो. आणि पुढे जाऊन म्हणतात, अनंत भिक्षूला जर दान दिलं तर त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने दान त्याचा लाभ होत असतो. पुढे म्हणतात पच्छेक बुद्धन, पुढे म्हणतात सम्यक संबोधाला, आणि पुढे म्हणतात सम्यक संबोध उपस्थित भिक्खू संघाला जर दान केलं, भिक्खूंना कुटी बांधून दिले तर कितीतरी पटीने लाभ होतो. बघा तुम्ही केलेल्या दानाची महिमा बघा. आणि पुढे भगवान बुद्ध गृहपती वेलामला म्हणतात, वेलाम, ही दानाची महिमा आहे, पण तुला वेलाम मी सांगतो, तू जे काही दान आता केलं ह्या दानाच्या तुलनेत जर तू स्वतः पंचशिलाचा अभ्यास केला तर त्याच्या 100 पट फायदा तुला. पुढे जाऊन भगवान बुद्ध म्हणतात, शील पालन जर केलं आणि त्याच्या तुलनेत थोड्या वेळा करता, जसं तुम्ही आनापानसतीचा अभ्यास करता, विपसनाची बरेच जाऊन विपसना अभ्यास करता, थोड्या वेळा करता त्याचा आनापानसतीचा अभ्यास केला तर त्याच्या 100 पट त्याचा फायदा होतो. आणि पुढे जाऊन म्हणतात, चुटकी वाजवेल एवढ्या वेळा करता जर विपसनेचा अभ्यास केला तर त्याच्या 100 पट फायदा होतो.
म्हणजे बघा, दानं ददंतु सद्दा ये शीलं रखंतु सबदा भावना बिरता होंतु गच्छंतु देवतांगता. दान करा, शीलाची रक्षा करा. भगवान बुद्धांनी शीलाची रक्षा कशी करायला सांगितली? पहिली गोष्ट तर नवीन नवीन उपासकांना पंचशीलाचं पालन करायला सांगितलंय. हत्या नाही करणार, चोरी नाही, व्यभिचार नाही करणार, खोटं, निंदा, चुगली, कटुवाणीचा प्रयोग, व्यर्थ बडबड नाही करणार आणि नशापता नाही करणार. परंतु जे गंभीर उपासक आहेत, तुमसारखे उपासक, काय काय उपासक 3-3 महिने अष्टशिलाचं पालन करतात, तर त्यांना भगवान बुद्धांनी त्रिवेदशिलाचं पालन करायला सांगितलं. त्रिवेदशील म्हणजे काय? मी हत्या नाही करणार, दुसऱ्याची हत्या करायला कोणाला प्रेरित नाही करणार, आणि कोणी हत्या केली असेल तर त्याला मी अनुमोदन नाही करणार. मी चोरी नाही करणार, दुसऱ्याला चोरी करायला प्रेरित नाही करणार. कोणी चोरी केली असेल तर त्याला अनुमोदन नाही करणार. मी व्यभिचार नाही करणार, दुसऱ्याला व्यभिचार करायला प्रेरित नाही करणार. कोणी केला असेल तर अनुमोदन नाही करणार. मी खोटं नाही बोलणार, निंदा नाही करणार, चुगली नाही करणार, कटुवाणीचा प्रयोग नाही करणार, दुसऱ्याला करू देणार नाही, आणि कोणी केलं असेल तर साधू साधू म्हणणार नाही, आणि मी नशापता करणार नाही, दुसऱ्याला प्रेरित करणार नाही, कोणी केलं असेल तर अनुमोदन नाही करणार. काय कळलं? उपासक त्यांचे मित्र म्हणतात, अरे बाबा आज 31 डिसेंबर चल की. अरे तू कर रे बाबा, मला नाही करायचं. अरे तू त्याला कशाला कर म्हणतो? तू मी त्याला अनुमोदन करते ना, साधू साधू साधू. हा आता काय काय उपासिका असतात, अगं बाई ते आमच्या हिला सांगितलं किती धम्मदेशनाला ये, संघ आणलंय, पण ती काही येतच नाही. बघ कशी किती अकुशल कर्म करते. अहो ती अकुशल कर्म करते, तिला तुम्ही प्रेरित करा ना. एक प्रकारे तुम्ही निंदा केली, तिची अवहेलना केली. तर त्रिवेदशिलाचं पालन, शुद्ध रूपाने त्रिवेदशिलाचं पालन करायला सांगितलं भगवान बुद्धांनी. आणि त्याची रक्षा कशी करायची ते भगवान बुद्ध उदाहरण देतात. चक्रवर्ती सम्राटाची राणी, तिच्या पोटात जो गर्भ वाढत असतो तो उद्या चक्रवर्ती सम्राट बनणार आहे, राणी बनणार आहे, त्याची रक्षा ती कशी करते तशी शिलाची रक्षा करायला सांगितली. जसं एखादा काना व्यक्ती, त्याचा एकच डोळा आहे, तो एका डोळ्याची रक्षा कशी करेल तशी शिलाची रक्षा करायला सांगितली. जसं आईला एकुलते एक बाळ असतं, त्या बाळाची आई स्वतःचा प्राण देऊन रक्षा करते, तशी शिलाची रक्षा करायला सांगितली. हिमालयामध्ये एक ती नीलगाय आढळते बघा, तिला चुंडी गाय म्हणतात. त्या चुंडी गायला तिची शेपूट खूप प्यारी असते, पण त्या शेपटीची किंमत खूप असते, आणि तिला माहिती लोक माझे शेपूट कापायला येतात, तर शेपूट कापून देत नाही ती गाय. भले प्राण स्वतःचाच त्यागून देईल, पण शेपूट कापून देत नाही. अशा प्रकारे शिलाची रक्षा करते. असं निष्कलंक शील ज्याचं प्राप्त होत त्यालाच समाधीचा लाभ होतो, त्यालाच विपसनेचा लाभ होतो, जे गृहपती वेलामला भगवान बुद्ध म्हणतात. तर आजच्या दिनी आपण या सगळ्या गोष्टी समजून उमजून केल्या पाहिजे. 1956 14 ऑक्टोबरला दीक्षा घेतली. बऱ्याच ठिकाणी जातो, उपासकांचे वेगवेगळे वर्ग पाहायला मिळतात. काल गेलो तर त्या ठिकाणी कुणी गायकवाड, कांबळे, शेलार, वासनिक, मेश्राम कुणी नव्हतं. त्या ठिकाणी सगळे खेतान, जोशी, कुलकर्णी, शहा, गुप्ता, वर्मा सगळे ते, फक्त मी एकटा बनते सुमंगल होतो. बाकी कुणीच नाही. पण त्यांची श्रद्धा, त्यांचा अभ्यास, त्यांनी 14 ऑक्टोबर 1956 22 त्यांना माहित नाही. आमच्या विहारात कधी कधी लोक येतात, भंतेजी मी फक्त बाबासाहेबांना मानतो आणि भगवान बुद्धांना नंतर मानतो, कारण बाबासाहेबांमुळे बुद्ध आम्हाला कळाले. बाबासाहेबांवर जेवढी माझी श्रद्धा आहे ती 1 नंबर आहे, आणि बुद्धांवर 2 नंबर आहे. तो म्हणलं किती चांगलं आहे, साधू साधू तू 22 प्रतिज्ञांचं पालन कर, ज्याची बुद्धांवर श्रद्धा आहे ते 5 शिलांचे पालन करतील. तुला म्हणजे काय भंतेजी? अरे तुला बाबासाहेबांवर श्रद्धा आहे ना. म्हटलं मग 22 प्रतिज्ञा बाबासाहेबांनी दिल्या, आणि त्याच्यातच 5 शिला आहेत, पण तू म्हणतो बाबासाहेबांवर श्रद्धा तर आणखीन 17 गोष्टी जास्त कर. तो म्हणला भंतीजी तर जास्त झालं की हो. अरे म्हणलं तुला बाबासाहेबांवर श्रद्धा ना, मग जास्त कर ना. पंचशील तर त्यात आहेच म्हणलं. असे आपले लोक करतात. बाबासाहेबांविषयी श्रद्धा आहे तर तुम्ही 22 पद्धतीचं पालन केलं पाहिजे. बुद्धांनी तर फक्त पंचशील सांगितलं तुम्हाला, एवढं तरी करा कमीत कमी, नाही का? तर ह्या गोष्टी समजून उमजून केल्या पाहिजेत. जर आपण समजून उमजून केल्या तर आपल्याला लाभ होतो, आणि आपल्यामुळे इतरांना लाभ होतो. दुसरी गोष्ट महत्वाची की आज आपली एक मोठी जबाबदारी आहे की आपण जो धम्म शिकतो, अभ्यास करतो, तो फक्त काही जातीनुसार आपल्याला नाही मिळालेला. आणि बुद्ध धम्म तुम्हाला वाटतं का जातीचा आहे, एका माणसाचा आहे, की त्या तुम्ही स्वतःला सर्टिफिकेट अमुक अमुक म्हणता मग तुमचा बुद्ध धम्म झाला? बुद्ध धम्म सर्वांचा आहे, पण त्याला तुम्ही आध्यात्मिकरित्या, वैज्ञानिकरित्या आणि मानवतावादी दृष्टीने समजून घेतलं तर तो तुम्हाला मिळणार आहे. अन्यथा फक्त अमुक अमुक बौद्धांचा, अमुक अमुक महारांचा, अमुक अमुक लोकांचा बुद्ध धम्म होऊन जाईल. त्याची काळजी आपण घेतली पाहिजे. आचरणाने इतरांना कळलं पाहिजे, अरे हे लोक खरंच किती चांगले जीवन जगतात, ह्यांच्याकडे पाहून खरंच एक प्रकारचं तेज पाहायला मिळतं, एक प्रकारची सुख, शांती, समृद्धी पाहायला मिळते. या सगळ्या गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजेत. आता पाठीमागच्या आठवड्यात वर्षावासा दिनी आमच्या मगरपट्टा सिटीमध्ये अमनोरा टावर आहे, मोठी बिल्डिंग असतात त्या ठिकाणी, आणि तिथे एक प्राइम अकॅडमी म्हणून आहे की जे IITs लोकांचं ट्रेनिंग घेतात आणि 12वीची एक्झाम देऊन IITला प्रवृत्त करतात. तर त्यांना कन्व्हिन्स करायचं होतं, त्यांना धम्माचा लाभ व्हावा म्हणून त्या ठिकाणी मला आमंत्रित केलं होतं की बनते त्यांना तुम्ही थोडं धम्माची देखना द्या. आता ते डायरेक्टर, करोडपती, अर्बोपती माणूस आणि एक डेप्युटी कलेक्टर आणि आचार्य माझ्याकडे आले. म्हणले बनते तुम्ही कन्व्हिन्स करा. मी म्हणलं कधीच कोणाला कन्व्हिन्स करत नाही. मी ज्याला भूक येतो जेवण करेल, एकदा पोट भरल्यावर किती आवडीचा पदार्थ समोर देतो कशाला खाईल? ज्याला धम्माची आवडच नाही तो कसा काय धम्माकडे येईल म्हटलं. तरी म्हटलं चला तुमच्या खुशी खात्री येतो.
15-20 मिनिटं 20 मिनिटं त्या व्यक्तीला ते लोक कन्व्हिन्स करत होते, विपसना आचार्य आणि ते डेप्युटी कलेक्टर, की असा धम्म आहे, अशी विपसना आहे. आता ती व्यक्ती फक्त हा हा म्हणतो, हा ठीक आहे, चहा घ्या, हे घ्या, तिचं लक्षच नव्हतं मुळात त्याच्याकडे. मग म्हणले अभि हमारे गुरु आपको बताएंगे. आता म्हणलं मी याला काय सांगू. मग मी त्याला म्हणलं, सर, हाऊ इट वुड बी दॅट यू विल गेट अ गुड इन्व्हेस्टमेंट टू गेट अ गुड ग्रोथ इन युअर बिझनेस. आता मात्र ते आवाग होऊन माझ्याकडे बघायला लागले, अरे म्हणे तर चिवरदारी संन्यासी व्यक्ती हे मला काय इन्व्हेस्टमेंट शिकवतात, हे तर पैसे सोडून सगळं त्याग केलेले व्यक्ती हा मला काय इन्व्हेस्टमेंट शिकवतात. मग कोरियस झाले एकदम. त्यांनी चहा बाजूला ठेवला. म्हणले हाऊ इज इट पॉसिबल अँड व्हॉट काइंड ऑफ इन्व्हेस्टमेंट आर यू गोइंग टू सजेस्ट टू मी. म्हणलं सर, आय एम नॉट गोइंग टू इन्व्हेस्ट अ काइंड ऑफ मनी देअर, बट देर इज अ टेक्निक. बाय यूज ऑफ इट you will get a good mind, sound mind, your memory will get sharpened, your concentration will get high and you will get a good result in your business. असं म्हणलं होतं एकदम. म्हणले सांगा काय, कसली टेक्निक आहे. म्हणले इट इज अ काइंड ऑफ मेडिटेशन. आणि मग मी त्यांना म्हणलं की आजच्या समाजामध्ये तुम्ही जे IITs लोकांना घडवतात त्यांना लाखो करोडचं पॅकेज आहे, पैशाची कमी नाहीये, पण म्हणलं त्यांच्या बायकोचे त्यांचे नाते चांगले आहेत का, आई वडिलांना ते मुलगा सांभाळतो का, त्यांच्या नातेवाईकांशी आज तो बोलत नाही का, पैसा आला ना, सगळं तो विसरून गेला. मग त्याच्या पैशाने त्याला मानसिक सुख दिलं का, त्याला आर्थिक सुख दिलं, बाकी सुखाचं काय. परंतु जर एखादा व्यक्ती ह्या गोष्टीचा विचार करत असेल त्याला सर्व सुख मिळतील. आता तुम्ही म्हणाल कसे, तर मी म्हटलं त्यांचं तुम्ही इंटरव्ह्यू घ्या की नक्की तुमचा प्रॉब्लेम काय आहे, तुम्ही का तुमच्या घरच्यांना रिस्पेक्ट देत नाही, का तुमच्या, आणि काय लोक सुसाईड करतात, काही लोक ते गांजा दारूच्या एवढं आहारी पडतात, ज्यांच्या घरी गेलो त्यांचे रॅकेटच सगळे बिअर आणि त्या वाईनने भरले होते, पण मला पाहून तो व्यक्ती लाजला, कस तरी बाहेर मला बसवलं. तर मग ह्या असले उद्योगधंदे करत बसतात पैसा मिळाल्यानंतर. तर त्यांना म्हणलं की नक्की समाजाचा प्रॉब्लेम काय आहे, तो व्यक्ती तसा वाईट मार्गाला का गेला. त्याचं कारण आहे ती व्यक्ती निर्णय घेऊ शकत नाही. त्या व्यक्तीला बोलता येत नाही त्याच्या मित्रांना की बाबा नाही, मी ही वाईट गोष्ट करू नाही शकत, तू कर. आपण बिझनेस पार्टनर आहोत, आपण एकत्र जॉब करतो, परंतु पार्टीसाठी मी नाही येऊ शकत. पण ते बोलायचं धाडस राहत नाही, बिकॉज लॅक ऑफ डिसिजन मेकिंग ॲबिलिटी. आणि एखादा व्यक्ती निर्णय का घेऊ शकत नाही, कारण त्याचा आत्मविश्वास कमजोर असतो. ज्याला स्वतःवर विश्वास नाही तो कसा निर्णय घेतो, दुसऱ्याच्या बोलण्याने वाद जाणार, आशयावनाचं बालना करणार. आणि एखाद्या व्यक्तीचा आत्मविश्वास कमी का असतो, कारण त्याचं मन एकाग्र होत नाही, वर्तमान काळात त्याचं मन राहत नाही, लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन. आणि ते का राहत नाही, कारण तो कधी पंचशिलाकडे, अष्टशिलाकडे, कधी भिक्खू संघाला दान करत नाही, श्रद्धाच नाही धम्मसंघावर. ही सगळी कारण त्याला मीमांसा सांगितल्यानंतर त्याला लगेच त्याने विपसना कोर्सचा फॉर्म भरला आणि तो कोर्सला सुद्धा गेला आणि त्याला फायदा झाला. तर अशा प्रकारे आपण जर लोकांना सांगितलं, स्वतः काही गोष्टी केल्या तर त्यांना कळतील. काल माझ्या विहारात एक ब्राह्मण समाजाचा मुलगा आला, पांडे. TCS ला तो मुलगा 30 लाखाचा पॅकेज होता, त्याला विपसना कोर्सची आवड होती, भिक्षू बनायचं, त्याला मी मार्गदर्शन केलं, तो 30 लाखाचा पॅकेज रिझाईन दिला, तो भिक्षू बनतोय. गेल्या आठवड्यात लंडनवरून एक मुलगा आला, लंडनला सॉफ्टवेअर कंपनीत चांगल्या पॅकेजमध्ये तो मुलगा काम करतोय, लंडनच्या 3 ओपन सेंटरचा तो मॅनेजर आहे. त्याला कुठून माझी देश न मिळाली काय माहित नाही, तिकडून मला 3 महिने सगळं विजा काढून आला. म्हणला भरतीची मला भिक्षू व्हायचंय. म्हणलं अरे बाबा, आमच्या इकडची लोक म्हणतात आम्हाला लंडनला जायचं, आमचं स्वप्न आहे, तू तिकडनं म्हणलं इकडे येतो, काय नक्की तुला करायचंय काय. म्हणलं आणि तुला खरंच भिक्षू व्हायचं का, भिक्षू का व्हायचंय. तो ज्ञानी होता, तो अभ्यासू होता, आणि तो काही वर्मा हे गायकवाड कांबळे शेलार वासनिक नव्हता, इतर होता, परंतु त्याचा अभ्यास, त्याच्या सगळ्या गोष्टी. आज तो भिक्षू, त्याला मी सांगितलं या गोष्टीत जा, तुला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन मिळेल. तर हे सगळं शक्य होत आहे. कालचा दिवस जर तुम्ही विचार केला तर मला माझ्या आयुष्यातला एक वेगळा दिवस, काही पैशाची कमी नाही, समुद्रातला महाल आहे त्यांचा, आणि सगळेच अरबपती. त्या ठिकाणी त्यांना भेटायचं म्हणलं तरी बरीच मोठी प्रक्रिया करायला लागते, परंतु त्या ठिकाणी विनयाप्रमाणे जसा तुम्ही खाली बसला अगदी त्या प्रकारे ते खैतान वतान वर्मा सगळे बसलेले लोक. तर मला हे का सांगायचं आजच्या दिनी, की आपलं मोठा बंधू म्हणून कर्तव्य आहे. बाबासाहेबांनी, बुद्धांनी आपल्याकडे ह्या गोष्टी जन्मजात आलेल्या आहेत, तर त्याचं स्वतः संवर्धन करणं, इतरांना देणं. त्या 4 सुनांच्या कथा तुम्हाला तर माहितीच आहे, गोयंका गुरुजींनी शिबिरात सांगितलेली. वयस्कर आजोबा काय करतात, भरपूर संपत्ती असते, म्हणतात आता मला संपत्तीचं मला द्यायचे, कारण आता कोण आजी तर राहिली नाही, पण आता 4 सुनांपैकी कुणाला द्यायचं. तर म्हणतात बाई मी बोधगयाला जाऊन येतो, ही गावाचे 4 दाणे प्रत्येकाकडे राहू द्या, जी सून सांभाळून ठेवेल तिला संपत्ती सगळी देईल. गेले बोधगयाला. आता पहिली सून काय करते, म्हणती बाबा म्हातारा बापाला अनुभवांचं केस पिकल्यात, उगत नाही केस पिकलेले, खाऊन टाकते, म्हणते काहीतरी चमत्कार असून पुत्रवती भाऊ काहीतरी म्हणून खाऊन टाकते. दुसरी काय करते, नाही हे लय हुशार आहेत, बरोबर ओळखतील हेच दाणे आहेत, सोन्याची पेटी घेऊन बरोबर पूजा घरात ठेवती, आल्यानंतर दाखवेल. तिसरी काय करते, ती म्हणते काय हे गव्हाचे दाणे सगळे सारखे असतात, फेकून देते, म्हणते आल्यानंतर दाखवेल. चौथी काय करते, ते दाणे घेऊन शेतात पेरती, त्या 4 दाण्याचे ओंब्याचे गव्हाचे पूर्ण गोडाऊन भरतं वर्षभरात. आजोबा येतात, म्हणतात कुठे गव्हाचे दाणे. पहिली लगेच नाही का, जी पुत्र होती भाऊ, ते बाबा हे तुम्ही दिलेले दाणे, ठीक आहे बाई. दुसरी,
बाबा मी तुम्हाला देत नाही, त्यांच्या हाताला पकडून पूजा घरात, हे बघा उघडा पेटी, तुम्हीच दिलेले दाणे, तुम्हीच तुमच्या फिंगरप्रिंट ज्या असतील तुम्ही दिलेले दाणे. नंतर तिसरी, ती पण फेकून दिले असतात दाणे, गावाची देती. चौथी म्हणती बाबा, हाताला पकडती, गोडाऊनची चावी उघडती, हे बघा तुम्ही दिलेले दाणे. बाबा लगेच चावीचा गुट्टल काढतात, हे बाई तूच खरी हे गोष्टी सांभाळू शकते, कारण तू फक्त सांभाळून नाही ठेवलं, तू त्याचं संवर्धन केलं. ह्या गोष्टी तुम्हाला आमच्याकडनं कळल्या पाहिजे. बहुजन हिताय बहुजन सुखाय फक्त चरत भिक्खय चारिक नाहीये, चार चाके धम्म विनयाची, भिक्षू भिक्षुनी उपासक उपासिका, या सर्वांच्या एकत्रित करण्याने जमल्या पाहिजे. तर ते कधी होईल? दुर्लभो सद्दा संपत्ती, दुर्लभो बुद्ध उत्पादो, दुर्लभो धम्म सवनं, दुर्लभो सत्पुरुष संवत्सर, सज्जनांच्या संपर्कात आलं तर होईल. आता कसं काय होईल? नुसतंच नमवत असं म्हणायचं, जसं आहे तसं काय, आता उपसत होतं, आता नाही होत, आता थोडंसं नाही का, अशा गोष्टी करून नाही होत. त्रिवेदशिलाचं पालन करावं लागेल, सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे, मग तुम्हाला लाभ होईल. तर या ठिकाणी माझा आशीर्वाद तुमच्यासोबत नेहमी आहे. तुमच्या जीवनात जे काही दुःख आहे, आपत्ती विपत्ती संकट आहे, ते सगळे नष्ट होऊन जावं. तुमच्या जीवनातील रोगराई कष्ट ह्या सगळ्या गोष्टी नष्ट होऊन जावं. तुम्हाला सुख शांती समृद्धी संपत्ती दीर्घायुष्य परम आरोग्य आणि निब्बाणाची प्राप्ती हो, असा आशीर्वाद देऊन धम्मदेशन संपवतो. भवतु सब्ब मंगलं, भवतु सब्ब मंगलं, भवतु सब्ब मंगलं.